नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी डॉक्टरमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत कुछ नाही म्हणणार पण खास सेलिब्रिटी, म्हणजे चॉकलेट 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 असं किती लावू मी, म्हणजे अशा अनेक चौकटी असू शकतात. स्वप्नील जोशी आणि अर्थात अंजना सुखानी बॉस. हाँ, चॉकलेट चॉकलेट. आणि मी असं म्हणेन की भाई इनसे तो हमें प्यार है, इश्क है, और इस बार ये जो इश्क है वो लाल हो गया है. तुम्हाला निमित्त कळालं असेल, लाल इश्क. धमाकेदार सुरुवात, बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग आहे. काय कसं वाटतंय? म्हणजे मला खूप भारी वाटतंय. काय सांगू, म्हणजे काय वाटणार. ओपनिंग चांगलं झालंय, पिक्चर चांगला स्टँड झालाय, शुक्रवार खूप उत्तम गेलाय, शनिवारी आज अपस्विंग आहे बुकिंगमध्ये. सो खूप काम केल्यानंतर एक शांतता येते ना, तशी आता हळूहळू यायला लागली असा फिलिंग येतोय की हां, म्हणजे लोकांना आवडतंय, लोकांपर्यंत पोहोचतंय, त्याचा आनंद आहे. अंजना, आत्तापर्यंत आम्ही तुला हिंदी चित्रपटाच्या पडद्यावरती बघत होतो आणि मराठीत अंजना स्वप्नील बरोबर. हा एक सुखद धक्का होता सगळ्यांसाठी. खूप बरा वाटते मला की हा एक्सपिरियन्स खूप गोड होता मेरे लिए, माझ्यासाठी. आणि द वर्ड दॅट आय यूज ऑलवेज, इट्स अप्रतिम एक्सपिरियन्स होता. पर ओपनिंग खूप छान झाली आहे आणि सगळ्यांना आवडते लाल इश्क फिल्म. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. लाल इश्क याच्याबद्दल आणखीन एक सगळ्यांच्या मनात कुतूहल असं होतं की भन्साली बॅनर येत आहे आणि भन्साली बॅनर स्वप्नील आणि अंजनाला घेऊन पुढे येत आहे. अर्थात बॉक्स ऑफिसवर त्याचं ओपनिंग फर्स्ट क्लास झालेलं आहे, लोकांना चित्रपट आवडतो देखील आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या रिस्पॉन्सेसमध्ये संजय सरांबरोबर तुमचं काय डिस्कशन झालं का? ऑफकोर्स झालं. सरांना खूप आवडली फिल्म. सरांनी फिल्म बघितली, सरांनी आमच्या सगळ्यांचं कौतुक केलंय. वेगळी फिल्म आहे, वेगळ्या पठडीची, वेगळ्या बाजाची फिल्म आहे. आमच्यासाठी पण नवीन रस्ता होता. तू आता ते चॉकलेट 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 तसं अजिबात नाहीये. अजिबात चॉकलेट मध्येच, चॉकलेटमध्ये अचानक चॉकलेट खाता खाता अचानक लाल मिरची लागावी किंवा ठसका लागावा, तसं काहीतरी होईल या पिक्चरमध्ये. सो वेगळा बाज आहे. आम्ही खूप एक्सायटेड होतो की लोकांना कसा वाटतोय, लोकांना आवडतोय का. कारण खूप वर्षांनी मर्डर मिस्ट्री आली आहे. मर्डर मिस्ट्री पण रेग्युलर मर्डर मिस्ट्री नाहीये. जनरली कोणाचा खून होतो आणि मग तो शोधतात. या चित्रपटात कोणाचा खून झालाय ही पण मिस्ट्री आहे. सो असे वेगवेगळे पैलू आहेत पिक्चरला आणि हे सगळे सरांच्या आशीर्वादाने आम्ही इन्कॉर्पोरेट करू शकलो. आणि आय थिंक इज बीन अ फॅन्टॅस्टिक प्रोड्युसर. ते आणि शबीना खान, त्यांनी आम्हाला स्वप्नाला जो सिनेमा अपेक्षित होता तो बनवायचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि फॉर दॅट वी आर व्हेरी थँकफुल टू देम. वा, क्या बात आहे. आपल्याकडे चाहत्यांचे फोन यायला सुरुवात झालेली. फोन घेऊयात आपण. औरंगाबादवरनं राजेंद्र पांडे आपल्या बरोबर आहेत. राजेंद्रजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार दादा. नमस्कार राजेंद्र. लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. बोला. विशाल दादांनी स्वप्नील दादाची खूप छान ओळख करून दिली, चॉकलेट 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 हिरो म्हणून. खरंच खूप छान. आणि या लाल इश्कच्या माध्यमातून स्वप्नील दादा खूप छान आणि वेगळा लुक पाहायला मिळाला. तो आम्हा प्रेक्षकांना खूप आवडला. रादर दॅन औरंगाबाद मध्ये हा चित्रपट हाऊसफुल सुरू आहे. आणि विशेष म्हणजे स्वप्नील दादांनी अशीच एक भूमिका केली होती, म्हणजे निगेटिव्ह भूमिका, जी सहारा टीव्ही वरती मालिका होती, हरे कांच की चुडिया. स्वप्नील दादाची भूमिका आम्हाला खूप आवडली. इव्हन दादा स्वप्नील दादा मी खूप मोठा चाहता आहे आणि स्वप्नील दादाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण राजेंद्रजी, अंजनाबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. येस, नक्की. तिचा तर मी खूप मोठा फॅन आहे. तिला पण खूप साऱ्या शुभेच्छा. असेच तिथे मराठी दर्जेदार चित्रपट आम्हाला पाहायला मिळो हीच अपेक्षा. येस, तुम्हा दोघांकडनं आणखीन अपेक्षा वाढलेल्या आहेत. थँक्यू राजेंद्र, थँक्यू सो मच. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे. पुढला फोन आपल्याकडे नाशिकवरून आला आहे. शुभम कंकरे आपल्या बरोबर आहेत. शुभमजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो स्वप्नील. हाय शुभम. सर, आज तिकीट काढलंय आमच्या इकडे, फुल हाऊसफुल चाललंय नाशिकमध्ये. वा वा. हा सर, माझा प्रश्न असा होता, पुढचा पिक्चर तुम्ही कोणता करणार आहे? शुभम, थांब आधी हात बघ आणि पुढच्या पिक्चर बद्दल मी तुला लवकरच सांगतो. पुढच्या चित्रपटाबद्दल आता इतकं सांगेन की सुबोध भावे बरोबर एक फिल्म करतोय. पहिल्यांदा मी आणि सुबोध भावे एकत्र येऊन एका सिनेमात काम करतोय आणि त्या सिनेमाची सगळी माहिती आणि त्या सिनेमाबद्दलचं सगळं जे काही कुतूहल आहे ते हळूहळू पुढच्या महिन्याभरात उलगडेल. सध्या लाल इश्कची हवा आहे आणि मला खूप बरं वाटलं की तू आज बघायला जाणार आहेस. प्लीज पिक्चर बघ आणि तुझी जी काही प्रतिक्रिया असेल ती माझ्यापर्यंत नक्की पोहोचव. मी वाट बघतोय. अंजना, मला स्वप्नीलच्या मराठीबद्दल फार मोठं कुतूहल आहे. एवना त्याच्या मराठीबद्दलची मला हवं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. ओके, म्हणजे अदर दॅन मला प्रश्न विचारायचा आहे. प्रमोशनसाठी तुम्ही सोबत फिरलात,
स्वप्नीलशी तुझ्या बऱ्याच गप्पा झाल्या असतील. हिंदी असो स्वप्नील उत्तम बोलतो, मराठी असो स्वप्नील उत्तम बोलतो, इंग्लिश असो स्वप्नील उत्तम बोलतो. पण मराठीची म्हणून मी शाळा हा शब्द वापरणार नाही, पण असे कुठले स्पेशल शब्द तुला स्वप्नीलकडनं शिकायला मिळाले? खूप सबसे फर्स्ट वर्ड that I said मी खूप एन्जॉय करते, अप्रतिम. अप्रतिम, that's my first word. But I think मी शिकते when I see him talking. So whenever he does interviews मला मी काय शब्द पिक करत and पकडते आणि हो मी पण यूज करते माझ्या इंटरव्ह्यू मध्ये. ओके. सो आय अंडरस्टँड सगळं मराठी, पण मला बोलायला अजिबात थोडा त्रास होतो आणि थोडी अभी और देर लगेगी सीखने में. थोड़ा वेळ लागेल मला, पण मी शिकते खूप. आय थिंक आय कॉपी हिम मोर देन ही टीचिंग मी. वा वा. येस. शुद्ध देशी रोमॅन्स. आपण पुढला फोन घेऊयात. गोवंडीवरनं, मुंबई गोवंडीवरनं सतीश भोसले आपल्या बरोबर आहे. सतीश जी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम. हा हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सतीश. भिवंडी नाही सर, भिवंडी बोलतोय. भिवंडी. बोला सतीश. मी काय म्हणतो, अंजना सुखाणी आहेत ना सर? अंजना सुखाजी, माझं नाव गोवंडी आलंय सर, भिवंडी पाहिजे. हो, करतो ते होईल. सतीश आपला प्रश्न विचारा. सर अंजना सुखाणी आहेत ना, तर त्यांना ते मराठी लँग्वेज ही सुरुवातीपासून अवगत होती की त्यांनी प्रयत्न करून मराठी भाषा शिकल्यात त्या? मी प्रयत्न करून मराठी भाषा शिकते. मला मराठी येत नाही कम्प्लिटली, पर माझा प्रयत्न चालू आहे. अच्छा, कोशिश जारी है. चला, धन्यवाद सतीशजी आपल्या या प्रश्नाबद्दल. कारण आपल्या सगळ्यांच्याच मनात फार मोठी उत्सुकता असते की नेमकं पडद्यावरती जे आपण पाहतोय तेव्हा पडद्यामागे नेमकं काय घडत असावं. पण अंजना, स्वप्नीलशी तर आम्ही नेहमी गप्पा मारतच असतो. स्वप्नील पुढे काय करणार आहे हे स्वप्नीलने सांगितलं की सुबोध बरोबर त्याची अशी एक फिल्म असणार आहे की ज्यामध्ये त्याची एक वेगळी भूमिका. पण हा चित्रपट केल्यानंतर आता फोन खणखणतात की अंजना आता पुढला मराठी चित्रपट? येस. खूप सारा रिपोर्टर मला ही क्वेश्चन विचारतात की माझा नेक्स्ट मराठी चित्रपट कोणता आहे, आणि अभी तक फाइनल नहीं किया है. पण मी आय एम मीटिंग फ्यू पीपल. मैं मिल रही हूँ, मी लोकांना भेटते आणि मी डिसाइड करणार सून की मला कोणता चित्रपट करायचा आहे. सून. उत्तम प्रयत्न करते. उत्तम प्रश्नच नाही. आणि तुझाही तिला अगदी व्यवस्थितशीर कारण ती शिकते. आणि मला तिचं फार कौतुक वाटलं. ती शूटिंगच्या आम्ही जेव्हा वर्कशॉपला सुरुवात केली तेव्हा तिने सगळं मराठी युनिट होतं आणि ती एकटी अमराठी आहे खरं तर. पण तिने पहिल्या दिवशी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी चुकले तरी चालेल, पण माझ्याशी सगळ्यांनी मराठीत बोला आणि मला पण मराठीत बोलायला लावा. कारण मी महाराष्ट्रात राहते. चित्रपट ठीक आहे, पण मला अदरवाईज पण मराठी उत्तम यायला पाहिजे. मला तो ऍटिट्यूड खूप आवडला तिचा. वा. चित्रपटाच्या बाबतीत वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत. तुला काय मिळाल्यात? कारण स्वप्नीलला थेट याबद्दल रिॲक्शन्स मिळतात त्याच्या चाहत्यांकडे. इंटरेस्टिंग रिॲक्शन्स आहेत पिक्चरच्या. खूप एक्स्ट्रीम मत आहेत, कारण पिक्चरचं जॉनर एक्स्ट्रीम आहे. थ्रिलर आहे, मर्डर मिस्ट्री आहे, त्यामुळे सिनेमा पण एक्स्ट्रीम आहे. रेग्युलर चॉकलेट बॉय, लव्ह स्टोरी, रोमॅन्स तशी फिल्म नाही आहे. त्यामुळे एक्स्ट्रीम रिॲक्शन्स आहेत. ज्यांना आवडतोय त्यांना खूप आवडतोय, ज्यांना आवडत नाही त्यांना अजिबात आवडत नाहीये. आणि माझ्यासाठी हे नवीन आहे. जनरली खूप गुडी रिॲक्शन्स येतात, पण वेगळा झोन आहे आणि मी त्या रिॲक्शन्स पण एन्जॉय करतोय. बरोबर. आपण फोन घेऊयात. बोरिवलीवरनं सतीश ठाकूर आपल्या बरोबर आहेत. सतीशजी आपला प्रश्न विचारा स्वप्नील आणि अंजनाला. पहिल्यांदा दोघांचं अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट अभिनय केलाय. थँक्यू. आधा वेगळा चित्रपट आम्हाला बघायला मिळाला. थँक्यू सतीश. आणि मी म्हणजे खरं स्वप्नील जोशीचा खूप फार जुना फॅन आहे. पण त्याचबरोबर अंजनी पण खूप चांगलं मराठी बोलले आणि त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन. आणि मराठी चित्रपटातली म्हणजे नवीन चांगली नायिका मिळालेली आहे तुम्ही म्हणेल. आणि स्वप्नीलजीला मला खास करून सांगायचंय की आम्ही पहिल्यापासून अगदी म्हणजे नाना पाटेकर बरोबर मुस्तफामध्ये त्यांनी काम केलं तेव्हापासून स्वप्नीलची अनेक कामं मी पाहिलेली आहेत. आणि याच्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णीच्या नाटकात त्यांनी काम केलं होतं. तेव्हा सुद्धा स्वप्नील जोशींनी खूप अतिशय सुंदर अभिनय केला होता. तर स्वप्नील जोशी हे आम्हाला खरं म्हणजे नुसते स्टार नाही, ही इज अ व्हेरी गुड ऍक्टर. आणि त्यामुळे त्या ऍक्टिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी पुढे जास्त लक्ष द्यावं. कारण आता ऍक्टर कम सुपरस्टार मराठी चित्रपट सृष्टीत फार कमी आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू सतीश. मी तुमचं म्हणणं नक्की लक्षात ठेवीन आणि त्या हिशोबाने वागण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. म्हणजे खरंच खरं आहे हे की स्वप्नील माणूस म्हणून उत्तम आहे, एक कलावंत म्हणून उत्तम आहे,
पण सुपरस्टार हे पद त्याच्या नावापुढे लावून घेत असताना या खालच्या सगळ्या जबाबदाऱ्या तो योग्य पद्धतीने पार पडतो, याचं आम्हाला कौतुक आहे कायम. अगदी पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं चेतन झडपे आपल्या बरोबर आहेत. चेतनजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार स्वप्नील सर. नमस्कार चेतन. नमस्कार अंजना मॅडम. स्वप्नील सरांना एक प्रश्न विचारायचा, म्हणजे एक इच्छा व्यक्त करायची आहे. हॅलो. हो चेतन, मी ऐकतोय. सर, मी मानिनी या चित्रपटापासून तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि त्यानंतर पुणे पुणे त्यातही खूप चांगला अभिनय होता तुमचा. तर त्या पठडीतला त्या प्रकारचा आणखी एक चित्रपट तुम्ही करावी अशी माझी इच्छा आहे. नक्की चेतन, मी नक्की तुझं म्हणणं लक्षात ठेवतो आणि मला जेव्हा पुढची संधी मिळेल, जेव्हा एखादा चांगला दिग्दर्शक तशी एखादी चांगली गोष्ट घेऊन माझ्याकडे येईल, तेव्हा मी नक्की पुन्हा एकदा मानिनी किंवा मुंबई सारखा चित्रपट करण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरच याबद्दल एक चांगली बातमी मी तुझ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. अंजना, स्वप्नील, लाल इश्क रंगलाय, गप्पा देखील रंगतायत. मौका है, दस्तूर है और बातें होती रहेंगी. चला, वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा या गप्पा अशाच रंगणार आहेत. पहा फक्त IBN स्वप्न. इश्क मोहब्बत प्यार म्हणजे हे ज्यांच्यावरती आपलं आहे ते दोघं, स्वप्नील आणि अंजना आपल्या बरोबर आहेत. एक चाहते म्हणून तर कायम आम्ही तुमच्या प्रेमात आहोत आणि यापुढेही राहू. काही चाहत्यांचे आपल्याला फोन येत आहेत. पुण्यावरनं नितीन गोडबोले आपल्या बरोबर आहेत. नितीनजी, आपला प्रश्न विचारा. नितीन गोडबोले बोलतोय. हा, बोला. स्वप्नील सर आणि अंजना मॅडम दोघांना नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न स्वप्नील जोशींना असा आहे, सर तुम्ही अनेक चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन सिरियल्स मध्ये कामं केली आहेत आणि तुमचे बरेच इंटरव्ह्यूज मी ऐकत असतो. त्यात तुम्ही प्रोसेस या शब्दाचा काय उल्लेख करता की प्रोसेस एन्जॉय करावी किंवा प्रोसेस समजून घ्यावी. तर माझा प्रश्न असा आहे की हाऊ यू डिफाईन द प्रोसेस, तुमच्या दृष्टीने प्रोसेस म्हणजे काय, हा पहिला प्रश्न. आणि याचं 2+2 उत्तर देणं खूप कठीण आहे नितीन. खूप उत्तम प्रश्न आहे तुझा आणि मी खूप चांगला ऑरेटर नाही आहे, त्यामुळे मला याचं उत्तर शब्दात मांडणं खूप कठीण आहे. इतकं सांगेन की कुठलीही गोष्ट करताना फक्त चित्रपट निर्मितीच नाही, साधा घरी चहा करताना ते स्वयंपाक करण्यापासून ते आपल्या ऑफिसमधलं काम करण्यापर्यंत प्रोसेस म्हणजे जे काम आपण करतोय ते काम सुरू केल्यापासून ते काम संपेपर्यंत जो वेळ लागतो किंवा ते काम करताना ज्या फिजिकल चेंजेस किंवा सायकोलॉजिकल चेंजेसना आपण सामोरं जातो. कधी कधी एखादा शॉट जमत नाही आम्हाला, कधी कधी एखादा सीन कठीण असतो, तेव्हा त्याच्यासाठी जे वर्किंग करतो. मेंटल मेकअप अशी एक टर्म आम्ही वापरतो फिल्म लाईनमध्ये. म्हणजे आपण चेहऱ्याला जो मेकअप करतो तो चेहऱ्याचा मेकअप, पण जो मनाचा मेकअप असतो किंवा डोक्याचा मेकअप असतो त्याला मेंटल मेकअप करतात. ज्याला आपण सोप्या शब्दात, ज्याला आपण अगदी बोलीभाषेत म्हणतो की कॅरेक्टरमध्ये काय घुसला ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस ज्याला आपण म्हणतो. सो त्याला मला असं वाटतं की तो प्रोसेस आहे आणि तो प्रोसेस फार महत्त्वाचा आहे. कारण चित्रपट बनणार, चित्रपट चालणार, चित्रपट पडणार, हे चालू राहणार. पण प्रत्येक चित्रपट करताना तुम्हाला तो आनंद देऊन गेला की नाही, तो प्रोसेस तुम्ही एन्जॉय केलात की नाही, हे फार महत्त्वाचं आहे. कारण लॉंग टर्म लॉन्जिटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, जास्त वर्ष काम करत राहण्यासाठी तो प्रोसेस एन्जॉय करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की हा तो प्रोसेस आहे आणि आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक कामातला हा प्रोसेस एन्जॉय करत राहिलं पाहिजे. वा, आपण पुढला फोन घेऊयात. नवी मुंबईवरनं सिद्धेश भुसाणे आपल्या बरोबर आहे. सिद्धेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा, बोला. ते स्वप्नील जोशींसाठी 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न कशा प्रकारे सिद्धेश, सॉरी परत प्रश्न सांगशील का? ऐकू नाही, डिस्टर्बन्स आहे. कृष्णाच्या भूमिकेसाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी केली? ओके, हा, ओके. दुसरा प्रश्न असा आहे की सचिन पेडगावकरांच्या हतपर्दी, खट्टी मिठी व तेरे घरच्या समोर या मालिका करताना आलेले एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता का? बापरे, एकदम तू असं भूतकाळ गेला. कृष्णासाठी मी काहीच प्रोसेस केली नाही, कारण मी खूप लहान होतो. मी 14-15 वर्षाचा होतो तेव्हा प्रोसेस, मेंटल मेकअप हे शब्दही माहिती नव्हते. मला माझ्या आईने एक गंमत शिकवली होती आणि ती गंमत मी रोज करायचो आणि आता मला कळतंय की ते किती छान होतं. जिथे मी शूट करायचो त्या स्टुडिओमध्ये कृष्णाचं देऊळ होतं एक, लक्ष्मी स्टुडिओ बरोड्याला. आणि आई मला तिकडे घेऊन गेली होती पहिल्या दिवशी, कारण मी लहान होतो तर आई किंवा बाबा कोणतरी शूटिंगला यायचं. आणि ती मला म्हणली की उभा राहा, उभा राहा आणि हात जोड देवा पुढे. तर मी हात जोडायचो आणि ती म्हणायची की आता सांग देवाला की मी तुझा रोल करतोय,
जर तुझी इच्छा असेल की लोकांना तू आवडावास तर माझ्याकडनं चांगलं काम करून घे. आणि मी रोज कृष्णाला सांगायचो की मी तुझा रोल करतोय, जर तुझी इच्छा असेल की लोकांना तू आवडावास तर माझ्याकडून चांगलं काम करून घे. आणि आय थिंक त्यातला इनोसन्स जो होता 13व्या-14व्या वर्षी तो इनोसन्स वर्क झाला. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की कृष्णासाठी मी काही प्रोसेस केला नाही. स्वर्गीय डॉक्टर रामानंद सागर आणि भगवान श्रीकृष्ण ह्यांनी प्रोसेस केला आणि माझ्याकडून ती व्यक्तिरेखा करून घेतली. मी फक्त निमित्त होतो. आणि तेरे घरच्या समोर काय किंवा कडवी खट्टी मिठी काय किंवा हातकर्दी काय, सचिनजी मला वडिलांच्या स्थानी आहेत. हे काय महाराष्ट्राला नवीन नाही, सगळ्यांना माहिती आहे की ही इज लाईक अ फादर फिगर. त्यामुळे ह्याचंही संपूर्ण श्रेय सचिनजी नाही. खूप हट्ट करायचो आम्ही, खूप नाटकं करायचो, आत्ता शॉर्टच नाही देणार, आत्ता अमुकच नाही करणार, आत्ता खायलाच पाहिजे वगैरे. आणि ऍक्च्युली वडिलांच्या मायेनी ते आमचा सगळा हट्ट पुरवत, माझा नाही युनिट मधल्या प्रत्येक माणसाचा अजूनही पुरवतात. आणि मला असं वाटतं की त्यांनी इतकं प्रोटेक्टेड आणि पॅम्पर्ड लाडावून आमच्याकडनं शूटिंग करून घेतलं ना की त्याचा प्रोसेस आम्ही सगळ्यांनी इतका एन्जॉय केला. त्याचे अनुभव माझ्याकडे खूप आहेत सांगण्यासारखे. पण एक अनुभव जो माझ्या आयुष्यभर लक्षात राहिला तो हा आहे की दिग्दर्शकाला कॅप्टन ऑफ द शिप का म्हणतात. कारण तो जो मूड सेट करतो सेटवरचा, तो मूड अख्खं युनिट 50-100 लोकांचं फॉलो करतो. आणि सचिनजींकडनं मी ते शिकलो की तुम्ही जेव्हा कॅप्टन ऑफ द शिप असता तेव्हा काहीही झालं तरी तुम्ही युनिटला घेऊन पॉझिटिव्हली पुढे जायचं असतं. त्यामुळे तो एक अनुभव असा आहे या तिन्ही सिरियल्सचा सचिनजींचा जो माझ्याबरोबर आयुष्यभर राहिला. वा, क्या बात आहे. तुम्हा दोघांशी अशाच गप्पा इथे राहणार आहेत. इथे वेळ झाली का ब्रेकची, एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर स्वप्नील आणि अंजना आपल्याबरोबर असणार आहेत. पहा फक्त IBN लोकमत. स्वप्नील आणि अंजना आपल्या बरोबर आहे. म्हणजे आतापर्यंतचे बरेचसे फोन आपण बघतोय स्वप्नीलला खूप येत आहेत. आता एक फोन मीच अंजनाला केला. हॅलो अंजना. हॅलो अंजना, मला ते गाणं तुझं खूप आवडलं आणि त्या गाण्यानंतर मी आणखीनच तुम्हा दोघांचा फॅन झालेलो आहे. त्या गाण्याची एक वेगळीच प्रोसेस होती. म्हणजे मला असं वाटतं की कुठलंही गाणं पिक्चराइज होत असताना त्याच्या पाठीमागे एक धमाल असते, मेहनत असते. तसं या बाबतीतही काय आहे? खूप फनी मोमेंट असते. तुम्हाला काय जो तुम्ही पाहता है स्क्रीन मध्ये आणि जो मागे कॅमेराचे मागे होतं तो खूप वेगळं एक्सपिरियन्स होतं, कम्प्लिटली डिफरंट अँड फनी. प्लीज यू कॅन से दॅट इन मराठी. आम्ही तिच्या वतीने होतो. क्यूट होतं, चांद मातला गाणं आहे आणि ते असं भव्य दिव्य गाणं एका हवेलीत शूट केलंय आणि एका फोर्टवर शूट केलंय आणि 15-15 हजार दिवे लागलेत. आणि पण त्याचं शूटिंग खूप मजेदार होतं कारण 15,000वा दिवा लावायचा तोपर्यंत पहिला विजायचा. तर ते दिवे लावायला आणि त्याच्यावर खूप जोक झाले मग मराठीतले की अरे किती दिवे लावणार आहेस, अरे नका एवढे दिवे लावू वगैरे, ते सगळं झालं. आणि अंजनाला खूप असं लॉंग असा एक गाऊन आणि एक असा फ्लोई दुपट्टा होता त्याला मोठा, एक 40 फुटाचा वगैरे, आणि तसा मस्त हलतो त्या गाण्यामध्ये एका शॉटला. आणि इतकं ते छान दिसतं कारण तुम्हाला जेवढं चित्रित झालं किंवा जेवढं कैद झालंय त्याच्यात तेवढंच तुम्हाला दिसत असतं. आणि मागे एक जेव्हा ते हलतो तो दुपट्टा तेव्हा मागे एक 10-12 लोक अत्यंत निर्विकार चेहरा करून असा करून तो दुपट्टा हलवत होते. आणि अंजना घामाघूम झाली होती कारण 15,000 दिवे, एसी वगैरे पण बंद केलं होतं कारण एसीच्या वेंटनी ते दिवे विजत होते. तर 15,000 दिवे, तो मेकअप, ते कपडे, म्हणजे हॅट्स ऑफ टू हर. आणि त्याच्यात सुंदर दिसायचं आणि पुन्हा आपलं एक्सप्रेशन आणि त्याच्यात सुंदर दिसत राहायचं आणि आपलं काम करायचं. आय थिंक हॅट्स ऑफ टू हर. म्हणजे मला खूप सोपं होतं कारण एक टी शर्ट आणि एक जीन्स होती मला, पण तिला खूप ते टिपिकल बन्साली कपडे. आणि शबीना खाननी ज्या सहनिर्मात्या आहेत त्यांनी स्टायलिंग पण केलं फिल्मचं आणि त्यांनी उत्तम स्टायलिंग केलं आमच्या सगळ्यांचं. सो द वे शी स्टाईल्ड अंजना, ते दिसलंय खूप मोहक पण करायला खूप मजा आली आम्हाला. इतकी धमाल की तू विचारू नकोस. तुम्ही कायमच अशी दोघंही मेहनत करत असता आणि त्यानंतरच हे जे इश्क आहे ते खूप रंगतं आणि छान वाटतं. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. म्हणजे स्वप्नील तर कायम आम्हाला भेटत असतो अंजना, पण तूही अशाच पद्धतीने आम्हाला मराठी प्लॅटफॉर्मवरती भेटत राहा आणि या गप्पा अशाच रंगतील. येस, ऍब्सोल्युटली. थँक्यू तुम्हा दोघांचे. थँक्यू सो मच आणि थँक्यू IBN लोकमत. थँक्यू व्हेरी मच. या छानशा गप्पा आपण स्वप्नील आणि अंजना बरोबर या ठिकाणी आपण मारलेल्या आहेत. यानंतर आज सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.